नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी आलेलो आहे आपल्यासाठी घेऊन 9th स्टँडर्डचे फर्स्ट लेसन ज्याचे नाव आहे लॉज ऑफ मोशन। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे लॉज ऑफ मोशन मीन्स व्हॉट, त्या चॅप्टरचं नाव। ठीक आहे, तर बघा लॉज ऑफ मोशन। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की मोशन म्हणजे काय। मोशन म्हणजे काय? मोशन म्हणजे गती। मोशन म्हणजे काय? गती। मोशनला आपण काय म्हणतो? गती म्हणतो। गती किंवा मग त्याला आपण हालचाल सुद्धा म्हणू शकतो। ओके, एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणे त्याला सुद्धा आपण मोशन म्हणत असतो। तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्याला जाणून घ्यायचं आहे मोशन। जर आपल्याला जाणून घ्यायचं त्याच्या आधी आपल्याला जाणून घ्यावं लागेल फोर्स म्हणजे काय। तर फोर्स म्हणजे काय? बल। फोर्स म्हणजे काय? बल। जेव्हा आपण कोणत्याही वस्तूवरती काय करतो, त्या वस्तूला पुल किंवा पुश करतो। व्हेन वी पुश और पुल एनी ऑब्जेक्ट। ओके, जेव्हा आपण कोणत्याही वस्तूला पुल किंवा पुश करतो म्हणजे ओढतो किंवा ढकलतो, तेव्हा आपण काय म्हणतो, तिथं काय लागलेला आहे? फोर्स। त्याला आपण म्हणतो फोर्स इज कॉल्ड ॲज अ फोर्स। त्याला आपण लिहून घेऊ। टू पुल और पुश एनी ऑब्जेक्ट इज कॉल्ड फोर्स। त्याला आपण म्हणतो बेटा फोर्स। फोर्स म्हणजे काय? बल। फोर्स म्हणजे काय? बल। तर फोर्सचं जे एसआय युनिट आहे, एसआय युनिट ऑफ फोर्स काय बेटा? एसआय युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन। आपण न्यूटनमध्ये फोर्स मोजणार आहे। जसं तुम्हाला माहीतच आहे, आपण प्रत्येक मेजरमेंटला अलग अलग याच्यामध्ये मेजरमेंटमध्ये मोजत असतो। अलग अलग क्वांटिटीजला आपण अलग अलग मेजरमेंटमध्ये मोजत असतो। जसं की आपण मासला के जीमध्ये, डिस्टन्सला आपण सेंटीमीटर, मीटर, किलोमीटरमध्ये मोजत असतो। त्याचप्रमाणे आपण फोर्सला सुद्धा न्यूटनमध्ये मोजतो। हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे। तर त्याच्यानंतर आपण बघणारा आता आपला जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे मोशन। तर मोशन म्हणजे काय मित्रांनो, इकडे बघा। तर मोशन म्हणजे काय? व्हेन वी अप्लाय द फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट। जेव्हा आपण कोणत्याही वस्तूवरती काय लावतो? फोर्स लावतो। जेव्हा आपण कोणत्याही वस्तूवरती बल लावतो, ती वस्तू काय करते? स्वतःची जागा बदलते। ती वस्तू काय करते? स्वतःची जागा बदलते। ती एका जागेवरून दुसऱ्या जागी जाते। तेव्हा आपण काय म्हणू शकतो? तिथं फोर्स अप्लाय झालेला आहे, तिथं मोशन झालेलं आहे। व्हेन वी अप्लाय द फोर्स on any object, the object displaced from one place to another, then we will say that ऑब्जेक्ट इज इन मोशन। ती वस्तू मोशनमध्ये आहे, तेव्हा आपण म्हणू शकतो ती वस्तू मोशनमध्ये आहे। तर मित्रांनो, व्हेन वी अप्लाय द फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट, द ऑब्जेक्ट डिस्प्लेस फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, देन वी विल से दॅट द ऑब्जेक्ट इज इन मोशन। तेव्हा आपण म्हणू शकतो ती वस्तू कशामध्ये आहे? मोशनमध्ये आहे। तर त्यानंतर आपण बघणार आहे मोशनचे कायदे। तुम्हाला माहीतच आहे सर्वांना की मोशन ही वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्समध्ये विभागल्या जाते। जसं की बेटा सर्क्युलर मोशन आहे, त्यानंतर ऑसिलेटरी मोशन आहे, लिनियर मोशन आहे, नॉन लिनियर मोशन आहे, त्यानंतर युनिफॉर्म लिनियर मोशन आहे, त्यानंतर रँडम मोशन आहे। ह्या सगळ्या टाईप्स आहेत मोशनचे। काय? हे सर्व टाईप्स आहेत। जसं की फॉर एक्झाम्पल आपण इथं लिहून घेऊ शकतो, जसं की रँडम मोशन आहे, रँडम मोशन। त्यानंतर पिरियॉडिक मोशन, त्यानंतर ऑसिलेटरी मोशन, त्यानंतर लिनियर मोशन। ओके, तर हे झाले सर्व आपले मोशनचे टाईप्स। त्यानंतर मित्रांनो, आता आपण बघणार आहे
तर मित्रांनो आपण आता मोशनचे टाईप्स वगैरे सर्व तुम्ही बघितलेस. तर आता आपण बघणार आहे डिस्टन्स. आपण काय बघणार आता डिस्टन्स. तर डिस्टन्स म्हणजे काय, डिस्टन्स म्हणजे अंतर. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की अंतर म्हणजेच काय डिस्टन्स. तर डिस्टन्स आपण अंतर कसं काय, अंतरला कसं काय आपण डिफाईन करणार आहे, डिस्टन्सला आपण डिफाईन कशा प्रकारे करणार आहे. तर द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय ॲन ऑब्जेक्ट फ्रॉम अ स्टार्टिंग पॉईंट टू एंड पॉईंट. म्हणजे एखादा ॲक्च्युअल पाथ आपण त्याला म्हणणार आहे ॲक्च्युअल पाथ. डिस्टन्स म्हणजे काय, डिस्टन्स मीन्स ॲक्च्युअल पाथ. ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय ॲन ऑब्जेक्ट. कोणत्याही वस्तूने एक ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल केला फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट टू एंड पॉईंट. फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट टू एंड पॉईंट इज कॉल्ड डिस्टन्स. आता डिस्टन्सचे बेटा युनिट्स, डिस्टन्सची युनिट्स जी असतात म्हणजे एकक ते कशामध्ये आहेत, जसं की मगाशीच मी तुम्हाला सांगितलं सर्वांना, जसं की सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर, MM हे सर्व डिस्टन्सचे युनिट्स आहेत. हे सर्व डिस्टन्सचे युनिट्स आहेत. त्यानंतर मित्रांनो डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स याच्यामुळे तुम्हाला थोडं कन्फ्युजन होतच असते. तर यासाठी मी तुम्हाला हा कन्फ्युजन तुमचं नेहमीचं दूर करून टाकणार आहे. तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे स्थलांतर. आपण त्याला काय म्हणतो, स्थलांतर. डिस्प्लेसमेंट स्थलांतर आपण त्याला काय म्हणणार आहे, स्थलांतर. ओके, त्याला आपण डिफाईन कशा प्रकारे डिफाईन करणार त्याला आपण, तर द मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ॲन ऑब्जेक्ट. मिनिमम डिस्टन्स, मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ॲन ऑब्जेक्ट फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट टू एंड, फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट टू एंड पॉइंट, फ्रॉम स्टार्टिंग पॉइंट टू एंड पॉइंट. ठीक आहे. द मिनिमम डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ॲन ऑब्जेक्ट फ्रॉम स्टार्टिंग पॉईंट टू एंड पॉईंट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. आपण त्याला काय म्हणणार मित्रांनो, डिस्प्लेसमेंट म्हणणार. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, स्थलांतरण. ओके, तर स्थलांतरणचं सुद्धा युनिट्स बाळांनो, याचे युनिट्ससुद्धा तेच आहेत. जसं की आपण डिस्टन्सचे घेतलं, जसं की मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर, याचे पण युनिट्स सेम हेच येणार आहेत. याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा बदल होणार नाही. फक्त एकच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, डिस्टन्स म्हणजे एक ॲक्च्युअल पाथ ज्याने आपण त्या रस्त्याने आपण एखाद्या ठिकाणी जातो. राईट. ज्या आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे असा रस्ता की जो काय आहे आपला शॉर्टकट. आपण त्याला मिनिमम म्हणजे शॉर्टकटसुद्धा म्हणू शकतो, मिनिमम म्हणजे शॉर्टकटसुद्धा म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल जसं की आता इकडे बघा, आता हा आपला एक रस्ता आहे. इथं आपलं घर आहे मित्रांनो, इथं आपलं होम आहे आणि इथं आपली स्कूल आहे, इथं आपली स्कूल आहे. तर इथूनपासून इथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला 10, 20, 30, 40, 50 हे सर्व किलोमीटरमध्ये. ओके, तर आपल्याला जर टोटल डिस्टन्स जर विचारलं मित्रांनो, टोटल डिस्टन्स जर त्यांनी विचारलं तर आपल्याला हे पूर्ण ते रोडचा जो मॅप आहे, पाथचा जो मॅप आहे, तो आपल्याला पूर्ण तिथे कॅल्क्युलेट करावा लागेल, टोटल करावं लागेल. तेव्हा तिथं काय निघणार आहे, तिथं डिस्टन्स निघणार आहे. जसं की 10 आणि 20 30, 30 आणि 30 60, 60 आणि 40 100, 100 आणि 50 150. म्हणजे 150 काय झालं बाळांनो, 150 काय झालं इथं डिस्टन्स. 150 काय झालं इथं डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट काय येणार आहे, शॉर्टकट, एकदम शॉर्टकट. याला आपण काय म्हणणार आहे, डिस्प्लेसमेंट. काय म्हणणार याला आपण, डिस्प्लेसमेंट म्हणजे एकदम शॉर्टकट. आणि डिस्टन्स म्हणजे बाळांनो जो आपला ॲक्च्युअल पाथ आहे तो, त्या रस्त्याने आपण गेलो आणि आलो, जो रस्ता असते तो. ठीक आहे. तर मित्रांनो त्यानंतर आपण आता बघणार आहे व्हेलॉसिटी. काय बघणार आहे, व्हेलॉसिटी. तर तुम्हाला सर्वांनाच वेग ह्या खूपच आवडते. तुम्ही खूप फास्टमध्ये सायकल्स वगैरे चालवत असता, तुम्ही खूप फास्टमध्ये गाड्या वगैरे चालवत असता. राईट. तर तुम्हाला व्हेलॉसिटी हे चांगल्या प्रकारे आवडते. तर व्हेलॉसिटी म्हणजे काय, व्हेलॉसिटी मीन्स वॉट, तर व्हेलॉसिटी म्हणजे काय, वेग. राईट. व्हेन अ डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ॲन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ॲन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम म्हणजे किती वेळेमध्ये त्या वस्तूने किती अंतर पार केलं. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ॲन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम. ओके, द डिस्टन्स
ट्रॅव्हल बाय ॲन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम. म्हणजे मित्रांनो आपण किती वेळेमध्ये किती अंतर पार केलं, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ॲन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम, त्या वस्तूने किती वेळेमध्ये किती अंतर पार केलं याला आपण काय म्हणणार मित्रांनो, व्हेलॉसिटी. काय म्हणणार, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी मीन्स वेग, आपण त्याला वेगसुद्धा म्हणतो. तर व्हेलॉसिटी म्हणजेच वेग. तर मित्रांनो स्पीड म्हणजे काय, स्पीड म्हणजे काय, स्पीड मीन्स स्पीडसुद्धा त्यालासुद्धा आपण काय म्हणणार आहे, वेगच म्हणणार आहे. राईट. फक्त एकच लक्षात ठेवायचं, व्हेलॉसिटीमध्ये काय येणार आहे, डिस्प्लेसमेंट. काय येणार आहे, डिस्प्लेसमेंट. आणि स्पीडमध्ये काय येणार आहे, डिस्टन्स. काय येणार आहे, डिस्टन्स. याच्यामध्ये आपण डिस्टन्स मेजर करणार आहे, याच्यामध्ये आपण डिस्प्लेसमेंट मेजर करणार. सेम डेफिनेशन पूर्ण सेम. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ॲन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम म्हणजे किती वेळ, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ॲन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम. याचा फॉर्म्युला काय बनणार आहे, जसं की मित्रांनो आपण बघत आहे. ठीक आहे. जसं की याचा फॉर्म्युला काय येणार आहे, जसं की स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. हा झाला याचा मित्रांनो फॉर्म्युला. ठीक आहे. तर या फॉर्म्युल्यावरून आपल्याला याचे युनिट्स बनवायचे आहेत. या फॉर्म्युल्यावरून आपल्याला याचे युनिट्स बनवायचे आहेत. तर आपण याचे युनिट्स कशा प्रकारे बनवणार आहे, तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की डिस्टन्स युनिट काय आहे, सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर. ओके. आणि टाईम आपण कशामध्ये मोजतो, सेकंड, ओके, मिनिट, आवर. राईट. सेकंड, मिनिट, आवर याच्यामध्ये आपण वेळ मोजतो. कशामध्ये, मिनिट, सेकंड, आवर. ओके. तर आपण याला काय केलं मित्रांनो, याला आपण क्लासिफाय करून टाकलं. जसं की याचे युनिट जर समजा आपलं जे डिस्टन्स आहे ते जर सेंटीमीटरमध्ये असलं तर आपलं टाईम जर मिनिटमध्ये असलं तर त्याचं येणारं युनिट जे राहणार आहे व्हेलॉसिटीचे आणि स्पीडचं जे युनिट राहणार आहे ते काय राहणार तिथं, सेंटीमीटर पर मिनिट. आणि जर समजा मित्रांनो डिस्टन्स मीटरमध्ये आहे आणि टाईम सेकंडमध्ये आहे तर त्याचं जे युनिट येणार आहे ते येणार आहे मीटर पर सेकंड. आणि त्यानंतर जर डिस्टन्स किलोमीटरमध्ये आहे आणि टाईम त्याचा जर समजा आवरमध्ये आहे, घंट्यामध्ये आहे, तर त्याचं जे युनिट येणार आहे ते येणार आहे किलोमीटर पर आवर. त्याला आपण किलोमीटर प्रति घंटासुद्धा म्हणतो. तर धन्यवाद मित्रांनो.